शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो 23 ऑगस्टला जी मोठी नवीन अपडेट आलेली आहे त्यामध्ये बदल झालेला आहे. आपल्याला जोरदार ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तर या ठिकाणी आपण कोणता जिल्हा कोणता तालुका असणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. नवीन अपडेट आहे त्यामुळे आपल्याला आणि पावसामध्ये वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनलवरती तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव तालुका जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता आपण या ठिकाणी बघू शकतो बहुतांश ठिकाणी महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र व्हायला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. वारी हळूहळू कमी होत आहे आणि अजून काहीच नाही मित्रांनो, आणखी मोठा बदल होणार आहे. आणि त्यानंतर हे जेव्हा चक्रीवादळ जे शांत होणार आहे 3-4 तारखेला या ठिकाणी आपण बघू शकतो, त्यानंतर आपल्याला एकदम छान परिणाम बघायला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये. परंतु आज 23 तारखेचा अंदाज या ठिकाणी आहे दिवसभराचा. तर आपल्याला काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्यामुळे बघूया मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये ही परिस्थिती आहे. आता दुपारनंतर ही परिस्थिती आपण बघणार आहोत कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे. आता या ठिकाणी चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली ह्या भागात तर पाऊस आहेतच. आपण आता दुसऱ्या कोणत्या भागात पाऊस आहे याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप घेणार आहोत, कारण दुपारनंतर थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यामुळे पावसाची जी शक्यता आहे ती आपल्याला मध्यम स्वरूपाची वर्तवली जाणार आहे. आता सुरुवातीला आपण या ठिकाणी वाशिमचा भाग घेऊ. वाशिममध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. मालेगाव वाशिम रिसोर्ट आहे या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची दुपारनंतर वर्तवली जाणार आहे. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा भागात आपल्याला जो पाऊस आहे तो मध्यम स्वरूपाचा बघायला मिळत आहे. बाकी इकडे मंगळूर, पीर आहे, पारतूरचा काही भाग आहे, इथे आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. फक्त हाच बदल नाही मित्रांनो, संध्याकाळी आणखी मोठा बदल होणार आहे. आणखी भागात पाऊस वाढणार आहे. तर इकडे माठमध्ये आणि जिंतूरमध्ये सुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. मग तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता रिमझिम असणार आहे. तर इथे कळंब आहे, केज आहे, बीड, पाटोदा या ठिकाणी जामखेडचा काही भाग आहे, धाराशिवचा काही भाग या ठिकाणी आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे. आणि अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी काढाचा काही भाग आहे, श्रीगोंदा आहे, शिरूर आहे, मंचरखेड आहे, पुण्याच्या काही भागात सुद्धा आपल्याला रिमझिम पावसाला सुरुवात आहे. त्याचबरोबर मुंबईकडून जे येणारे वारे आहे तिथे सुद्धा आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आहे. तर नाशिक भागात, धुळे भागात आणि नंदुरबार भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अकोला आणि अमरावतीच्या काही भागात सुद्धा जर बघितलं तिथे सुद्धा आपल्याला चांगला पाऊस आपल्याला सुरुवात बघायला मिळत आहे. अमरावती तिथे सुद्धा पाऊस आहे. इकडे रत्नागिरी आणि कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सांगलीच्या काही भागात जर बघितलं इथे सुद्धा पावसाला सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु दुपारनंतर थोडासा बदल आपल्याला वाढलेला बघायला मिळणार आहे. तो पाऊस म्हणजे या ठिकाणी आपल्याला अकोला, अमरावती, अंचलपूर, अकोट या ठिकाणी, करंजा, लाड आहे, अरवी आहे, वर्धा आहे, नागपूर, उमरेड या ठिकाणी पाऊस वाढणार आहे. परंतु वाशिममध्ये पाऊस वाढणार आहे. वाशिम ते हिंगोली भागात जो मध्य भागात पाऊस आहे तिथे पाऊस आहे. त्याचबरोबर पुसद आणि शेगावच्या काही भागात रिसोर्टमध्ये आपण बघू शकतो इथे सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. दुपारनंतर बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर बार्शी, धाराशिव, लातूर, बीड या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस आहे. आता इकडे सोलापूरमध्ये पाऊस वाढणार आहे. आता आपण बघूया सोलापूरमध्ये संध्याकाळनंतर काय बदल होतोय तो. आता या ठिकाणी सोलापूरच्या भागात जर बघितलं तिथे सुद्धा आपल्याला संध्याकाळनंतर पावसाची शक्यता वाढलेली बघायला मिळत आहे. आणखी मोठा बदल होणार आहे, आणखी काही भागात पाऊस वाढणार आहे. आता सोलापूरमध्ये जर बघितलं तर संध्याकाळचा विषय आहे हा. संध्याकाळमध्ये जर बघितलं तर आपल्याला सोलापूर भागात मोस्टीचा काही भाग या ठिकाणी आहे. बाकी या संपूर्ण भागात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. संध्याकाळचा हा विषय आहे. आणि त्यानंतर मोहोमध्ये बघू शकतो इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे. अंजनगावच्या काही भागात आहे, तसेच वैरागच्या काही भागात आहे, कुरडवाडीमध्ये आपण बघू शकतो, बार्शीच्या काही भागात आहे, परांडा आहे, इथे संपूर्ण भागात आपल्याला पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची वर्तवली जाऊ शकते. तसंच तुळजापूर आणि धाराशिवचा हा जो मध्य भाग आहे तिथे सुद्धा आहे. इकडे उमरगापर्यंत पाऊस आहे, अक्कलकोटपर्यंत पाऊस आहे, मंगळवेढा, पंढरपूरपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच चंदनच्याच्या काही भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. इकडे बारामती, लासुरेचा काही भाग जर घेतला तर इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. बीडच्या भागात सुद्धा आपल्याला पाऊस चांगला बघायला मिळत आहे. इकडे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये जर बघितलं इथे सुद्धा आपल्याला जालन्याच्या काही भागात पाऊस आहे. तर तो म्हणजे या ठिकाणी सुरुवात जी आहे ती मित्रांनो हलक्या स्वरूपाची आहे जालन्यामध्ये, परंतु हळूहळू पाऊस वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या भागात सुद्धा आपण सर्वत्र जर बघितलं
तर आपल्याला रिमझिम पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र सुरुवात झालेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आता दुष्काळ कमी होत आहे, त्यामुळे पावसाचे जे प्रमाण आहे ते वाढणार आहे. जसजसं वातावरण आणखी वाऱ्याचं प्रमाण जे आणखी कमी होईल तसंच आपल्याला आणखी तीव्रता पावसाची वाढणार आहे आणि बऱ्याचशा भागात पाऊस वाढणार आहे. त्यामुळे डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता या ठिकाणी सोलापूरमध्ये जर बघितलं तर पुन्हा एकदा बदल संध्याकाळी होणार आहे. साधारणतः आपल्याला 6, 7, 8च्या दरम्यान हा पाऊस पुन्हा एकदा वाढणार आहे. तर अक्कलकोट, सोलापूर या ठिकाणी आपण बघू शकतो या संपूर्ण भागात पाऊस आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर वैराग, बार्शी आहे, परंडा, कुरडवाडीचा काही भाग या ठिकाणी आहे, इथे पाऊस वाढणार आहे. परभणी, नांदेड इथे जर बघितलं तिथे सुद्धा आपल्याला संध्याकाळच्या दिवशी 23 तारखेला ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला पाऊस वाढणार आहे. आणि आणखी कोणत्या कोणत्या भागात पाऊस वाढणार आहे आपण या ठिकाणी बघूया. त्यानंतर पूर्णपणे लातूर, धाराशिव या ठिकाणी सोलापूरचा भाग घेतला आपण बघितला, पावसाची शक्यता चांगली वाढत आहे. सुरुवात आपल्याला हळूहळू आहे परंतु पुढे आणखी पाऊस वाढणार आहे. आता तसंच आपण 24 तारखेचा एक शॉर्टकट आढावा घेऊ. 24 तारखेला एक सकाळी पहाटेच्या सुमारास जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी हिंगणघाटमध्ये पाऊस आहे. जर कोणी बघत असेल नाव घेतलेल्या या जिल्ह्यांमध्ये तर आम्हाला कमेंट करा. हिंगणघाट आहे, वर्धा आहे, गिरडा आहे, या ठिकाणी आपल्याला वारोळाचा काही भाग आहे, चिमूर आहे, उमरेड आहे, तसेच महुदा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी पाऊस आहेतच. इथे आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. त्याबरोबर पुलगाव आहे, कळंबचा काही भाग आहे, यवतमाळ आहे, या ठिकाणी पंढरकवाडाचा काही भाग आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. अमरावती, चंदूरमध्ये बघू शकतो, तळेगाव, आर्वीचा काही भाग या ठिकाणी आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची वर्तविली जाणार आहे. उमरखेड आहे, हिमायतनगरमध्ये आपण बघू शकतो, किनवटचा काही भाग आहे, दिग्रस आहे, हिंगोलीचा काही भाग या ठिकाणी आहे, इथे पावसाची शक्यता आहे. तर निर्मलमध्ये बघू शकतो, इथे सुद्धा धर्माबादच्या काही भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता 24 ऑगस्टला वर्तविली जाणार आहे. आणि बाकी भागांमध्ये आणखी बदल होतोय की नाही आपण या ठिकाणी 24 तारखेला बघू. या 2 दिवसामध्ये काय बदल आहे पावसाचा हा एक आढावा आपण या ठिकाणी घेत आहोत. मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. पावसाचं जी महत्त्वाची अपडेट आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत संध्याकाळनंतर काय बदल होत आहे. संध्याकाळनंतर जर बघितलं तर आता जो कमी दाब आहे तो काही थोडासा कमजोर झालेला आहे आणि तो मध्य प्रदेशच्या काही भागाकडे आपल्याला जाताना दिसणार आहे. परंतु नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागाकडे आपल्याला तो पाऊस बघायला मिळत आहे. परंतु पुन्हा बदल होईल आणि पुढे 25 तारखेपासून पुन्हा पाऊस वाढण्याची जोरदार शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाऊ शकते. कारण पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याकडे जे वारे कमी झाल्यामुळे तो कमी दाब आहे तो महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पाऊस आपल्याकडे जो आहे तो आणखी तीव्रता वाढेल आणि जोरदार पावसाची शक्यता सुद्धा आपल्याकडे वर्तवली जाऊ शकते. आणि पुढे पण पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. आपल्या ह्या पूर्ण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये वाऱ्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं बघायला मिळेल आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पूर्णपणे आपल्याला पावसाची शक्यता एकदम चांगल्या स्वरूपाची आणि जोरदार पावसाची शक्यता सुद्धा आपल्याला वर्तवली जाणार आहे. आणि नवीन अपडेट आली तर आपल्याला तातडीनं व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब केले की नाही बघून घ्या. नसेल केलं तर तातडीनं करून घ्या आणि आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. कारण या ठिकाणी पूर्ण माहिती जी आहे ती अभ्यासपूर्वक आपल्याला माहिती दिली जाते. भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.